मंदार, आता पुढे पोलिसांची नेमकी कारवाई काय असेल? पोलिसांकडून या सगळ्या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आज रविवार आहे, त्यामुळं सुट्टीचं जे काही न्यायालय भरतं त्यामध्ये या सगळ्यांना हजर केलं जाईल आणि पोलीस या सगळ्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करतील आणि त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी सुरू होईल की या पार्टीमध्ये जे अंमली पदार्थ आढळलेले आहेत, गांजा आहे, कोकेन आहे, असं पोलिसांचं सांगणं आहे। हे अंमली पदार्थ कुठून आलेले होते, त्यांचं प्रमाण किती होतं आणि त्यांचं सेवन नक्की या अटक आरोपींपैकी कोणी केलंय, सगळ्यांनी केलंय की काही जणांनी केलंय आणि केलं असेल तर कोणी केलंय, हा सगळा पोलिसांच्या चौकशीचा भाग असणार आहे। या आरोपींची वैद्यकीय चाचणी पोलिसांनी पूर्ण केलेली आहे। त्यांच्या रक्ताचे नमुने जे आहेत ते फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये स्पष्ट होणार आहे की या आरोपींपैकी नक्की कोणी अंमली पदार्थांचं सेवन केलेलं होतं, सगळ्यांनी केलं होतं की काही जणांनी केलेलं होतं। आणि मी जसं म्हटलं की न्यायालयामध्ये या सगळ्यांना हजर करून त्यांच्याकडे पुढील चौकशीची प्रक्रिया जी आहे ती पोलीस सुरू करणार आहेत। मात्र ही झाली पोलिसांची कारवाई। या सगळ्याला आपण सगळे जाणतो की राजकीय अंग देखील आहे, आरोप आणि प्रत्यारोप सुरू झालेले आहेत, ते देखील आपण आज दिवसभरामध्ये होताना पाहणार आहोत। या आरोपांची प्रत्यारोपांची जी काही मालिका आहे ती दिवस जसा पुढे सरकेल तशी आणखी तीव्र होत जाणार आहे। मागील काही दिवसांची पार्श्वभूमी या सगळ्या प्रकरणाला आहे। आपण पाहतो आहोत की उत्तर महाराष्ट्रामध्ये जो हनी ट्रॅपचा सगळा प्रकार आहे त्यातून नक्कीच मंदार, त्यामुळे आपण बघतोय गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी सध्या सुरू होत्या। द्याल म्हणजे काय, आपली संस्कृती आहे